श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरात आनंदाची चांगली बातमी येईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमावून द्याल. त्यामुळे या संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चमत्कार पहा. त्याचबरोबर हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि या आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. त्याचसोबत आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची भक्ती करा आणि मग बघा, वेळच काय, नशीबही बदलेल. स्वामींची कृपा आपल्यावर आहेच, ती काम करीत असते. परमार्थ त्याच्या कृपेनेच होतो, स्मरण त्याच्या कृपेनेच होते. मात्र आपल्या शंकेने ती कृपा झाकून टाकू नये. स्वामींवर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्यांचे झालात आणि ते सर्व अर्थाने तुमची काळजी वाहत असतात. त्यांच्या लीला अगणित आहेत, पण तुम्ही डगमगायचे नसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या ब्रीदावर अढळ श्रद्धा असू द्या. सर्व काय त्यांच्या इच्छेनुसार चालते. या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा सर्वात चांगल्या आहेत, एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात. स्वामी म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. जीवनात श्वास आणि विश्वासाची एकच समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. आपण कायम स्वतःला म्हटलं पाहिजे, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होतं. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. स्वामी सांगतात, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप टाळता येतो. स्वामी सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. आयुष्यात एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टीमध्येही आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो, पण खरे चेहरे दाखवायला कधीही घाबरत नाही. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे माझा श्वास, स्वामी म्हणजे विशाल आकाश. स्वामी नाम आहेच मुळी खास. चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरण करण्यात सत्कारणी लावा. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतातच. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामीराया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामी साथ जन्मभरी. स्वामींच्या कृपेने
त्यांचे नाव आपल्या मुखात येते म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर आहे हे समजावे. स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येत असते. जर त्यात काही उपाय मिळत नसेल तर ती समस्याच नाही. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधीकधी तुझेच निर्णय चुकतात, पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी चुका दाखवायला. लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्यासनेही मदतीची साथ देतात ज्यासनी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं. जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते, तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचा मार्ग जरी भिन्न असेल तरी ते शेवटी माझ्या स्वामीमय अशा सागरालाच येऊन मिळतात. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम, विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे, तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हा संसार स्वामींचा खेळ आहे. ह्यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते, पण कधीकधी आपले मन यातच अडकून जाते, अहंकारी बनते आणि आपल्या मूळ ध्येयाचा विसर पडतो. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा वरील स्वामी वाणीचे स्मरण करायचे आणि आपल्या मूळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी अनपेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझीच सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे स्वामी, हे तूच करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. आपल्याला सुखात नित्य स्वामीनाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे, स्वामी मला मार्गदर्शन करत आहे, हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित आहे. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहील तर ती आपल्याला समाधान देते. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले. स्वामीनामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थाचे रूप नजरेसमोर दिसू लागते.
मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात. एक अनुभव आहे, स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज पडत नाही. हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना स्वामीनाम घ्यायला लागावे. काहीही केले तरी शेवटी स्वामीनामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे? आपण मनापासून स्वामींना स्मरले तर ते आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. स्वामींच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. स्वामी मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. आपली आणि स्वामींची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे. स्वामींची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडायचं नाही. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधीकधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. स्वामी बोलतात, आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकी जे ज्याच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल, त्याचं काय करायचं ते. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व भक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातूनच सर्व उत्पन्न होते. तू नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. आज आम्हा बालकांना ही प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. स्वामीनामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत असताना तुम्ही सन्मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेच्छाईत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम, विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून दे. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. हे समर्था, आज तू बोध देत सांगितलं की अरे बाळा,
तुला भेटलेल्या आनंदरूपी खजान्याची चोरी करणारा चोर तर तुझ्या आतमध्येच आहे आणि तो चोर म्हणजे तुझे नकारात्मक विचार आहे. अनन्य भक्तीच्या विचारांनी, अतूट अभेद्य विश्वासाच्या विचारांनी त्या चोराला पळवून लाव आणि आनंदाचा आस्वाद घे. हे स्वामी राया, तू आज आम्हा बालकांना ही समज दिली, तुला धन्यवाद. अशीच कृपा ठेव, तुझी शक्ती दे आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आनंद जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे, ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. स्वामी सांगतात, मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या सेवकरी भक्ताला जो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकतो का ते मी पाहतो. त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत, ज्या स्वामींचे मोहोळगावी आगमन झाले. तर चला आपण या कथेला सुरुवात करू. मंगळवेढा येथे स्वामी दत्त जयंतीस लोकांना दत्ताच्या रूपात नेहमी दर्शन देत. गावातील सर्वांची संकटे स्वामींनी दूर केली. लोकांचे असाध्य रोग स्वामींनी बरे केले. तेथून स्वामी पंढरपुरास आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले वारकरी दर्शनास लोटले. तेथे भीमेच्या पुरावरून स्वामी चालताना अनेकांनी पाहिले होते. अनेकांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात होते. मंदिरात विठ्ठल तर मंदिराबाहेर एका झाडाखाली स्वामींचा मुक्काम होता. कार्तिकेच्या वारीला आलेला एक वारकरी पायाने लंगडा होता, पण त्याने कधी वारी चुकविली नाही. नेहमीप्रमाणे विठ्ठलाचे दर्शन त्याने घेतले व तो बाहेर पडून लंगडत लंगडत स्वामींच्या दर्शनाला येण्यास निघाला. स्वामींनी त्यांना लांबूनच पाहिले, त्यांचे दुःख जाणले व मनात त्यांचे पंगुत्व घालवण्याचे त्यांनी ठरविले. झाडाखाली कमरेवर हात ठेवून स्वामी त्याच्याकडे बघत होते. स्वामींनी त्याला हाक मारली तेव्हा तो पाहू लागला, तर त्याला प्रत्यक्ष तेथे स्वामींच्या जागी विठ्ठलाचे दर्शन झाले. तो धावत स्वामींच्या जवळ गेला आणि स्वामींनी त्याला आलिंगन दिले. त्याबरोबर त्याच्या लंगड्या पायातून वीज सळसळली व तो चांगला उभा राहू लागला. स्वामींनी त्याच्यावर कृपा केली व त्याचा पाय चांगला बरा केला. या घटनेची बातमी सर्वत्र पसरली. त्याबरोबर सर्व वारकरी स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. त्रिपुरी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वामी भीमेच्या तीरावर गेले व तेथे एकटेच उभे होते. हे सर्व वारकऱ्यांनी पाहिले, परंतु काही समयाने ते तेथून अदृश्य झाले. त्यांची पावले वाळूवर उमटलेली होती. लोक त्या पावलांचा मागोवा घेऊन चालत होते. तेव्हा त्यांना ही पावले मोहोळ गावाकडे गेली आहेत हे लोकांच्या लक्षात आले व स्वामी मोहोळला गेले आहेत हे सर्वांना समजले.
स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले. तेथे असलेल्या एका झऱ्यामध्ये ते उभे राहिले. तेथे जवळच त्यांना एक गुहा दिसली. तेव्हा त्यांनी त्या गुहेत प्रवेश केला. स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून दिसत होती. तेथे स्वामी समाधी लावून बसले असता स्वामींना अचानक मोहोळातल्या गवे स्वामींची आठवण झाली. ते 125 वर्षाचे होते. गवे स्वामींना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचे होते. स्वामी मोहोळात आले आहे हे गवे स्वामींना आपोआप समजले व गवे स्वामी त्यांच्या गुहेबाहेर येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू उघळत होते. गवे स्वामींनी आपल्या गोड गळ्यांनी स्वामींची स्तुती कवने गाण्यास सुरुवात केली. तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तेथे जमा झाले. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी तेथे आले व मानवी आवाजात म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. सगळ्यांनी श्वास रोखले. इतक्यात स्वामी बाहेर आले. गवे स्वामींनी त्यांना साष्टांग नमन केले. तेथे असलेल्या सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. दोघा महान पुरुषांनी एकमेकांना आलिंगन दिले. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा क्षणभर त्यांचे भान हरपले. दुसऱ्या क्षणी स्वामींचे चरण त्यांनी घट्ट धरले व कातर स्वरात म्हणाले, स्वामी महाराज, आपल्या दर्शनासाठी हा ध्येय योग बलावर इतकी वर्ष तगवला. माझी इच्छा आज पूर्ण झाली. मला आता मुक्ती द्या. तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्हाला मुक्तीचा क्षण लाभावा म्हणूनच मी मोहोळात आलो. असे म्हणून स्वामींनी पुन्हा गवे स्वामीच्या मस्तकावर हात ठेवला. गवे स्वामींनी स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले व परत उचललेच नाही. गवे स्वामी अनंतात विलीन झाले. स्वामींनी स्वतः त्यांच्या देहाला अग्नी दिली. स्वामींनी त्यानंतर तेथे थोडे दिवस राहून लोकांच्या अडचणीचे निवारण केले आणि काही समयांनी स्वामींनी मोहोळ सोडले. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे नामस्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असत. शांतपणे स्वामीसमोर बसा. आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. अनुभवून बघा आणि त्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वामी म्हणतात, नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. जेवढा जप कराल तेवढे स्वामी जपतील. जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढा मेवा देतील. आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंच भार स्वामीवर सोडा, तेच सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामी खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. ते आपल्याला म्हणतात, भिवू नकोस, मी आहे ना. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत जो आपल्याला स्वामी मार्ग मिळाला. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणीही मदतीची साथ देतात ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं. जसे नदी पूर्वेला वाहिली काय
किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते, तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचा मार्ग जरी भिन्न असेल तरी ते शेवटी माझ्या स्वामीमय अशा सागरालाच येऊन मिळतात. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहे ज्याची उत्तरं गुगलवर सापडत नाही. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत, ज्या स्वामींनी आपल्या भक्ताला दत्तरूपात दर्शन दिले. तर चला या कथेला आपण सुरुवात करू. श्री स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढ्याहून एकदा हुमनाबादेला मंगनिक प्रभू याच्या भेटीस गेले होते. त्यावेळी महाराजांबरोबर दुसऱ्या 2 व्यक्ती होत्या. अक्कलकोटचे बाबा सबनीस हे तत्ववेते असून भाविक होते. त्यांचे कुटुंब निवर्तल्यामुळे ते उद्विग्न झाले होते. परमार्थ साधनाकरिता ते माणिक प्रभूंकडे वारंवार येत असे. परमार्थ साधनाकरिता ते माणिक प्रभूंकडे वारंवार येत असत. एकदा असेच ते दर्शनाला आले असता प्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक स्वामी समर्थ होते. माणिक प्रभूंनी खून करून बाबा सबनीसांना श्री स्वामींचे दर्शन घेण्यास सुचविले. सबनीसांना खून समजले नाही, तेव्हा प्रभूने त्यांना बोलवून सांगितले, यापुढे हे श्री स्वामी महाराज तुझे गुरु आहेत, यांचे दर्शन घेत जा. मग बाबांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले व त्याचबरोबर असलेल्या 2 मूर्तीचेही दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी बाबा सबनीसला पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील गोष्टींची ओळख दिली व तू कसाही आहेस असे बाबास बोलून महाराज पुढे म्हणाले, अक्कलकोट को जाओ, हम भी आवेंगे. हे ऐकल्यावर आपण अक्कलकोटचे आहोत हे महाराजांना कसे कळले याबद्दल बाबांना विस्मय वाटला. आपली आई आजारी असून जाऊ नको म्हणून मला वारंवार सांगत असताना आपण निर्दयीपणे तिला सोडून आलो म्हणून आपणास महाराजांनी कसाही आहे असे संबोधले. हे महाराज नक्कीच अवतारी आहेत याबद्दलची सबनीसांच्या मनाची खात्री झाली. बाबा सबनीस लगेच अक्कलकोटला गेले. पुढे महाराजही अक्कलकोटला आलेले पाहून आपणास माणिक प्रभूंच्या घरी त्यांचे सनीत दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच अशी बाबांची खूण पटली. महाराजांबरोबर दुसऱ्या पाहिलेल्या 2 मूर्ती मात्र त्यांना परत दिसल्या नाही. महाराजांनीच आपणास दत्तरूपात दर्शन दिले असे ते समजले व हे दत्तावतारच आहेत अशी त्यांची खात्री झाली. त्या त्रिमूर्तीपैकी स्वामी महाराजांचा अवतार अक्कलकोट येथे प्रसिद्धीस आला. श्री समर्थांनी आपल्या अनेक भक्तांना वेळोवेळी निरनिराळ्या देवतांच्या रूपात दर्शन दिलेली आहेत. ज्याचे जे दैवत असेल ते ओळखून त्या भक्ताला त्या दैवताच्या रूपात दर्शन दिले आहे. अर्थात त्या भक्ताची तेवढी पात्रता व पूर्वपुण्याई असावी लागते. श्री दत्तावतारी स्वामींनी श्री दत्त, विठ्ठल, राम, देवी, गणेश, षडानन अशा अनेक रूपात भक्तांना दर्शन दिलेले होते. असाच एक गोसावी बऱ्याच वर्षापर्यंत श्री दत्तगुरूचे दर्शन व्हावे म्हणून अनुष्ठान करून फिरत फिरत अक्कलकोट येथे आला. महाराजांचे भव्य तेज पाहून तो भारावून गेला व मनोभावाने वंदन करून बाजूला उभा राहिला. यतिरायाने त्याचे मनोगत ओळखले व स्वतः उभे राहून त्याच्या समोर गेले व त्याला दत्तरूपात दर्शन दिले. त्या गोसाव्याला आपण स्वप्नातच आहोत असा क्षणभर भास झाला. तेव्हा त्या विलक्षण चमत्काराने त्याला परमानंद झाला व तो म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशी व्हावी? अहो भगवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्मदत्तात्रय गुरु अवधूत आहात हे निःसंशय माझ्या अनुभवास आले. मला पाहताच तत्काळ उभे राहून आपण दत्तरूपात दर्शन दिले. हे कृपासिंधू,
माझ्या जन्माचे खरे सार्थक आज झाले. असे म्हणून एक दिवसाने महाराजांची आज्ञा घेऊन अत्यंत नम्रतेने त्यांना परत वंदन करून, जीवन दिले तू, सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच, निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविना तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही विसरत. स्वामी सांगतात सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळी ते एवढे देतात की मागायला काहीच उरत नाही. स्वर्गात पण जे सुख नाही मिळणार ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे. वेळ काळ कोणासाठीच थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसा की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं, पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमते मोजावी लागतात. अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ, आणि संकटात असो किंवा नसो सदैव अवतरी स्वामींचे ध्यान. नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्याच मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही. हा विश्वास स्वतःवर रुजवून बघा, जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. स्वामी समर्थ म्हणजे काय? 100 याग केले म्हणजे इंद्र होतो. इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात असते. ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे. विष्णूच्या 6 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णू आहे. महाविष्णूच्या 1000 पट ताकद नवनारायणात आहे. नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे. विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे. माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही. त्याला अनंत म्हणजेच श्री स्वामी समर्थ म्हणतात. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम केलं जातं. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार असा दृढ निश्चय ठेवा. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे. स्वामी सांगतात माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच होते. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण?
जसं धुक्यामध्ये सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामध्येही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात, ते आज ना उद्या भोगावेच लागतात. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षापेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला, फक्त त्याच्यावर अखंड विश्वास हवा. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसंच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चाही तुमच्याबद्दल असते. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल, स्वामी तारतील. एकटे असाल, सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची, तुम्ही सोडू शकता. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणं भाग पडेल. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतो. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील सांगता येत नाही. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही. त्यामुळे आपण कोणाचाही विश्वास तोडण्याआधी एकदा विचार करायला पाहिजे. ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कितीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नका, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे
आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. माणसाचे दिवस बदलतात, पण त्या बदलत्या दिवसात माणसाने आपले पहिले दिवस विसरू नयेत. मनाच्या गाभाऱ्यात सदैव राहावी स्वामी तुमची भक्ती, जीवनातल्या संकटापासून मिळावी कायमची मुक्ती. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, कुठे दुर्लक्ष करायचा हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. स्वामी सांगतात, मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटे दिली आहे, कारण त्यालाही माहीत आहे नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागते. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. मी आहे ना, एवढे शब्द संजीवनीसारखं काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत, थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाची मनं बदलतील. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीही जाणू शकत नाही. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस भोगावीच लागतात. अहंकार प्रत्येकात असतो, पण ज्याला आपली माणसे गमवायची नसतात ते त्यांचा अहंकार बाजूला ठेवून त्यांची चूक नसतानाही माफी मागतात. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. भागीदारी करायची असेल तर दुःखात करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्त्वाचं आहे. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढंच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्यात धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चूक नाही तिथं झुकू नका. जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असते. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य सुंदर आहे, ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात असतं. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे, तो म्हणजे परमेश्वर. हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा माणूस मिरवतो, पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे तेच फालतू लोक असतात ज्यांचं चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात.
एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसा आहे हे स्वामींना माहीत आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाट बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, नाहीतर तेच तुमच्यावर उलटून येतं. कितीही कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे. याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. ह्या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. ही अतूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात. कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. काम क्रोधादी विकार त्याला शरण येतात. स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे ही सामान्य माणसा तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणाचा दास हो. स्वामी सांगतात, पाण्याचा एक थेंब चिखल्यात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखांचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर. स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र. स्वामी म्हणजे जखमासाठी वस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. जेवढी सात्विकता जीवनात अंगी कराल तेवढी अध्यात्म्यात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्म्यात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत होईल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. सन 1861-62च्या सुमारास मुंबईत जगन्नाथ पंत नावाच्या गृहस्थास पायांच्या असाध्य रोगाने ग्रासले होते. सतत 3-4 निरनिराळ्या डॉक्टरांची
औषधे करूनसुद्धा पायाला गुण येत नसे. शेवटी जमशेदजी इस्पितळातील नामांकित डॉक्टरांनी त्यांना दोन्ही पाय डोपरापासून कापण्याचा सल्ला दिला. हा अधुरी उपाय ऐकून त्यांना फार खेद वाटला. असे अपंगत्व घेऊन जीवन जगण्यापेक्षा मरण बरे असा विचार ते करू लागले. अशा विवंचनेत ते दिवस काढीत असता त्यांच्या एका मित्राने त्यांना अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ते सिद्ध दत्तावतार असून अनेक लोकांना त्यांनी व्याधीमुक्त केले आहे, तरी शेवटचा उपाय म्हणून आपण त्यांच्या दर्शनात जावे. त्या मित्राचा हा सल्ला ऐकून ते आपल्या कुटुंबासह व इतर काही मंडळी घेऊन अक्कलकोट येथे गेले. अक्कलकोट येथे गणपतराव जोशी यांच्या घरीही सर्व मंडळी उतरली. श्री समर्थस्वारी त्यावेळी चोळप्पाच्या घरी वास्तव्यास होती. जगन्नाथ पंतांनी मुंबईहून काही फळे नेली होती. प्रथम जातेवेळी त्यांनी एक श्रीफळ स्वामींपुढे ठेवले व अनन्य भावाने त्यांच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली. महाराज, मला एकतर हे पाय बरे करून जीवनदान द्यावे, अगर या देहातून मला मुक्ती द्यावी. हा विचार मनात असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते इतके की त्या अश्रूंनी चिरणास अभिषेकच केला. त्यांचीही करुणाप्रधान मूर्ती पाहून सर्व लोकांना दया आली. मात्र जगन्नाथ पंतांचे शरीर थरथर कंप पावत होते. ते घामाने ओंथंबलेले होते. पायाच्या जखमेवर लावलेल्या पट्ट्या गळून पडल्या. तेव्हा महाराजांचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले व त्यांच्या मुखातून क्या दर्द है असे शब्द बाहेर पडले. खाली पडलेल्या पट्ट्या पाहून समर्थ पुन्हा म्हणाले, फेक देव. व महाराजांनी त्यांच्याकडे काही वेळ कृपादृष्टीने पाहिले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबानेही महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून सौभाग्यदानाची श्रीचरणी विनंती केली. तेव्हा महाराजांनी हात वर करून तिच्या मस्तकावर आशीर्वाद दिला. अशा प्रकारे प्रथम दिवशी ते कुटुंब दर्शन घेऊन परत मुक्कामी आले. तेथे घडलेली सर्व हकीकत जोशीबुवांना त्यांनी सांगितली. तेव्हा आता तुमचा रोग गेलाच म्हणून समजा, असे गणपतराव जोशी म्हणाले. मात्र आता रोज श्रींचे दर्शनास उभयंतांनी नित्य जावे, याप्रमाणे पुढे 21 दिवसांपर्यंत सतत महाराजांच्या दर्शनास जाण्याचा क्रम त्यांनी चालविला. रोज जाताना एकतरी फळ पंत महाराजांपुढे ठेवत असत. असेच एक दिवस उभयता महाराजांच्या दर्शनास गेले व आणलेली फळे पुढे ठेवून मनात म्हणाले, ही कपाळाची कडू औषधे कधी सरतात कोण जाणे. असा मनात विचार चालू असतानाच महाराज म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. तेव्हा पंतांना या त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले व परत श्रीचरणी नमन करून मुक्कामी आले. आता मुंबईहून आणलेली औषधे यापुढे घ्यायची नाही असा मनाशी त्यांनी निश्चय केला. पुढे एक दिवशी महाराज मोगलाईत गेले आहे असे लोक म्हणू लागले. चौकशी अंती महाराज नगरगुंद हे मोगलाईतील गावात असल्याचे समजले. काही लोकांनी तिकडे जाण्याचे ठरविले. तेव्हा जगन्नाथ पंत सुद्धा त्या दूरवर असलेल्या गावी घोड्याच्या पाठीवर बसून जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर समर्थस्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसलेली लोकांना दिसली. महाराजांच्या खांद्यावर पोपट बसला होता व वरचेवर महाराज स्वतःचा हात त्यांच्या अंगावरून फिरवित होते. चार बाजूला 4 फकीर बसले होते. जगन्नाथ पंत जवळ गेले व त्यांनी महाराजांच्या चरण घट्ट धरले आणि मोठ्याने आक्रोश केला व म्हणाले, देवा, आता मी काय करू. तेव्हा श्रीने उत्तर दिले, मालक आला नाही. जगन्नाथ पंतांच्या मुखातून उद्गार आले, देवा, मी कोण हेच मला कळत नाही. तेव्हा मालक कोण हे मी अज्ञ पामर कसे समजू शकेन. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी परत श्रीचरणी अभिषेक केला. जगन्नाथ पंतांनी चांदीच्या पादुका मुंबईहून करून आणल्या होत्या. त्या खिशातून काढून महाराजांच्या चरणास लावल्या व त्यांच्याजवळ ठेवून, आता मी यापुढे या चरणथिरा वाचून काही एक औषध घेणार नाही असे ते महाराजांना म्हणाले व त्यांनी परत मस्तक त्यांच्या चरणी ठेवले. इतक्यात महाराजांच्या डाव्या बाजूस बसलेला फकीर त्यांना म्हणाला, तुम्हारा काम हुआ, फिकीर मत करो.
असे तो म्हणतो तोच महाराजांनी पंताच्या मस्तकावरून हात फिरविला. जगन्नाथ पंतांना श्रींचा आशीर्वाद मिळाला म्हणून आनंद झाला. त्यांचे कुटुंबही तेथे आले व मस्तक श्रींचे चरणावर ठेवून शोकाकुल झाले. त्या फकीरासही त्यांची दया आली व ते बाईस म्हणाले, तुझ्या नवऱ्याचे काम झाले, आता तू परत जावेस. महाराजांनीही त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना परत जाण्याची आज्ञा दिली. त्यांनी गणपतरावास ही सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांचे मन भक्तिमय होऊन क्षणभर त्यांनी डोळे मिटले. त्यावेळी क्षणभर महाराज परत त्या गावाहून अक्कलकोट येथे आल्याचा त्यांना भास झाला आणि खरोखर महाराज अक्कलकोटास परतले होते. जगन्नाथराव कुटुंबासहित उभयता परत संध्याकाळी महाराजांच्या दर्शनास गेले असता महाराजांनी त्यांना परत घरकू जाव अशी आज्ञा दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती दोघे मुंबईस परतली. मुंबईस आल्यावर पायांच्या जखमा कोरड्या होत असलेल्या त्यांना दिसल्या. जगन्नाथ पंतांनी महाराजांच्या पादुकांचे तीर्थनित्य प्राशन करण्याचा क्रम सुरू केला. 4 महिन्यात पाय पूर्ण बरे होऊन ते घरात फिरू लागले. श्री स्वामींच्या कृपेने दोन्ही पाय बरे झालेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ज्या डॉक्टरचे औषध ते घेत होते व पाय कापण्याचा सल्ला ज्या डॉक्टरांनी दिला त्यांना हा अद्भुत चमत्कारच वाटला. श्री समर्थांच्या चरणीर्थाने पाय बरे झाले. यावरून महाराजांचे महात्म्य लक्षात येते. महाराज हे दत्तावतार आहेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही. अशा अद्भुत चमत्कारांचे वर्णन करण्यास कुणाचीही लेखणी अपुरीच पडेल. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामीपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा. स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून आशीर्वाद देतील. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्म्यात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी कराव्या. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणारे, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतंय याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्याचे दैवत आहे त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की करावी. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून
बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.